म्हणून गेले की आज माझं काय वन विषय होता. वन प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. वन म्हणतात पटत नाही. परत 2 वर्षापूर्वीचा विषय होता. युट्यूबच्या माध्यमातून नाव शोधून करा चांगली याचा धूर काढणार मी इकडं खेळात आलं म्हणून मी ऐकणार हा वनी ओळखलं केली की राजेश बुवानी ज्या वेळेस उत्तर दिलं ते पटवून घेतलं. पण मी उत्तर दिलेलं बुवानी पटवून घेतलं. त्यावेळेस बुवा मागच्या वेळेस पण जेव्हा विषय आला तेव्हा बोललो होतो की मला त्या सुरपणकेचं नाव पाहिजे होतं ते राजेश बुवानी दिलं म्हणून तो विषय बुवा पटवून घेतला. व्यासपीठावर आणि त्याला वाचा कोणाचे घालवतोस वाचा कोणाचे घालवतोस असू दे केलेले कर्म धर्म तुमचे तुम्ही निस्तार म्हणून बुवा आता म्हणून आता जे तुमचे पाय आले ना थांबायची वेळ आली थांबायची. आम्ही व्यासपीठाची शपथ कधी घेत नाही आणि म्हणे पावणे आणि धावणे बोललोच नाही आणि बजरंग बलीच्या मंदिरासमोर आहे रेकॉर्डिंग आहे माझं बोलले की पावणे व तुमचे धावणे देतो हे सरस म्हणतात आम्ही धावणे बोललोच नाही. असू द्या रामकृष्ण हरी सरस बुवा बघा ही खरी लोककला आहे. ही लोककला दादाच्या माध्यमातून आज या ठिकाणी खरोखर संजय दादांच्या माध्यमातून सुंदर दुसरी गाणी सादर केलेली आहे. हे गोवा चौक्यावर चौक मारायची तुमची कमा माझी नव्हे शक्ती पासून दादांच्या माध्यमातून मी सुद्धा गाणे गाणार पण शक्ती तुला कलंक आहे बाबा इफेक्ट आहे मला. अजून म्हणतात की खोट्या बाबाची अवलाद गोवा फिरायला काढलेला असेल ना तुला तर तू खरं बोल. तुला घरात खरोखर काढलेला असेल ना तर तू खरं बोल. दुसऱ्याला गोवा जेव्हा बोल टाकवला आपल्याकडे 5 असतात 4 बोट येतात आपल्याकडे म्हणे खोट्या बाबाची अवलाद. अजून म्हणतात की वाचा जाईल गेली तर माझं मी बघीन माझ्या बाबाचा तुला शाप आहे उठणार नाही. तेव्हा सांगितलं होतं की झोपाची पाय आली ना तरी तुला म्हणणार लांजाची शाप आहे तुम्ही म्हणे लबाड तुरे मध्ये लबाड काय तुझे मोठे मानले मला बोलले कार्यक्रम तुझा माझा आहे. पारवी तुमची माझी आहे ना मला बोला सगळ्यांना कसं बोलताय काय तुमचे मोठे मानलेले तुम्ही. अजून म्हणतात तुम्ही वाकड्यातल्या बोलचं जाणार नाही बुवाकडे बोलले नाही तूच पहिली बारी पैकी रत्न बोलतो मी जी पहिली बारी त्या अनुषंगाने मी माझी गाडी ठेवली समोर आणि वाकड्यात घुसायला मला सांगायचं नाही म्हणून पहिली बारी टाकली बोला सेनेचे म्हणतो मी सुद्धा आहे मी सुद्धा सेनेचंच काम करतो. बुवा म्हणतो की बुवांचा चौक्यावर चौका वेगळा असेल तू गेल्या फक्त पैसा कमवायसाठी गाणी म्हणालास हे म्हणेन मी शक्तीपुराचा वाद सोडलेला नाही. बुवा फक्त आले असे 2-2 मिनिटात या कसल्या नेलाच भेटा मागतोस कार्यक्रम झाले असू द्या. आता प्रत्येकाची फरमाईश आहे मी या ठिकाणी नवीन काही जण म्हणतात की आता जे होणारे सरपंच इलेक्शन लागणार. काही जण म्हणतात की दादूदादा कदम सरपंच होतील. काही जण म्हणतात की आता होणारे सरपंच बलिराम दादा नाही का होतील मला माहिती कोणी होते बजरंग बलीच्या पुढ्यात सांगेल की तो होणारा जो सरपंच असेल तो सेनेचाच असेल. बस याच्यात म्हणजे याला शक्ती करणार विषय
चौक्याला चौक्या जोडताना हे देवा उठले. अरे चौक्याला चौक्या जोडताना कोणी कधी भिडलाच नाही. आणि एका घरात मी ही सारी लेकर कधी तो कोणाला धरलाच नाही. काय म्हणतो बाबा, हे पैसे कमाचे धंदे मी केलेले आहे, खानदानी जाहीर आहे. एका बाबाच्या एवढं नाही बाबा, बाळा बोलत ना तुला समोर ठेवी. काय म्हणतो बघा, आहे ते नवदार स्वप्न केली त्याने साकार. या जनतेला आधार आधार जसे सचिनता धाडवे. अरे नाही कुणाच्या आहेत आडवे, याला म्हणवे धाडवे आणि म्हणतात करतात आडवे. कशाला करतील? म्हणून जनता सोबत आहे ना त्यांच्या, बरोबर आहे ना? आता त्यांच्या म्हणून सोबत जनता राहिले कसली गाणी होतं. आहे त्याला ते नवदार स्वप्नही केली ती साकार. याला बाबाचा आधार असे सचिनता धाडवे. आई कुणाला कधी आले धाडवे आणि आडवे याला कशा करतील आडवे म्हणून चांगले नाही. ही मंडळी म्हणून थांबली. हा आता धर्माईश या ठिकाणी मला कोणाच्या पक्षाचा किंवा मला काही त्याच्या संबंधित करत नाही. दादांशी म्हणणं आहे यापुढे होणारे सरपंच भावी सरपंच होणारे धर्माशाही बलिराम दादा निकम म्हणून आज होणार गे आज होणार गे सरपंच आपला एक जवान करतोय दादा एक जवान करतोय दादा
सीझन नवा असं होणार गे होणार गे काय म्हणायचं बाबाला अरे नरवती तुला आपला हिरा सुकवणी गावी गाजला हिरवती तुला आपला हिरा सुकवणी गावी गाजला अहो वाजला सचिन गावाची वाजला वाजला सचिन गावाचा आवाज सरस बुवा याला विनंती आहे की बुवा बलिरामचे निकम बुवा यांच्यावर गीत सादर करायचे आणि